नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजचं जे आपले हॉट सिरीज चालू आहे, आजचे क्वेश्चन आहेत आपले पार्ट 1 चे. ओके. आणि हे क्वेश्चन तुम्हाला 3 मार्कला क्वेश्चन पडतात क्वेश्चन नंबर 5व्या मध्ये. ओके बेटा. चला तर एक मिनिट. चला. ते हे क्वेश्चन पडलेले आहेत आणि ह्या टाईपचे क्वेश्चन पडतात आपल्याला पार्ट 1 मध्ये. ओके बेटा. चला. What is the probability that a leap year, okay, leap year has 53 Sundays? म्हणजे आपल्याला लीप इयर मध्ये संडेज किती टाइम्सला आपल्याला किती म्हणजे किती पडण्याची शक्यता असते ते काढायची. एकदम साधा सिंपल क्वेश्चन आहे. 3 मार्कला क्वेश्चन तुम्हाला विचारतात. 3 मार्क म्हणजे आपला क्वेश्चन नंबर 5व्या मध्ये. कोणता बेटा? क्वेश्चन नंबर 5व्या मध्ये. आता हे काय म्हणलंय की लेट आपल्याला माहित पाहिजे की अ लीप इयर किती डेज असतात भैया? 366 डेज असतात. किती? लीप इयर मध्ये 366 डेज. ओके. तसंच आपल्याला 52 वीक असतात त्याच्यात. वीक किती असतात? 52 अँड 2 डेज असतात. ओके. 2 डेज. ओके. काय असतात? 52 वीक म्हणजे आणि 2 दिवस असतात. कोण्या? 366. लीप इयर म्हणजे 366 दिवस असतात आणि त्याच्यामध्ये आठवडे, वीक म्हणजे आठवडे, 52 आठवडे असतात आणि 2 दिवस असतात. तर ह्या 52 आठवड्यामध्ये आणि या 2 दिवसात तर किती संडे पडतात म्हणजे किती संडे येतात ते आपल्याला काढायचे. ओके. मग आपल्याला अगोदर काय करावं लागेल? फॉर रिमेनिंग रिमेनिंग डेज. आता ह्या 52 वीक तर संडे आपल्याला पडतात, पण त्याच्या उरलेल्या दिवसामध्ये किती संडे येतात ते काढायचे. तर रिमेनिंग डेज किती आहेत बेटा? 2 आहेत. किती आहेत? 2 आहेत. तर आपल्याला याचा सॅम्पल स्पेस काढायची. काय काढायची याचा? सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस राहणार आपण समजा मंडे. ओके. मंडे, ट्यूजडे. ओके. हा. नंतर कॉमा ट्यूजडे, वेडनेसडे. ओके. नंतर वेडनेसडे, थर्सडे. ओके. नंतर थर्सडे आणि फ्रायडे. ओके. फ्रायडे. फ्रायडे ते सॅटरडे. सॅटरडे टू संडे. ओके. आणि संडे ते मंडे. म्हणजे असे इथपर्यंत आपण आल्या. संडे टू मंडे. ओके. म्हणजे एक तर सोमवार किंवा मंगळवार असेल मंगळवार किंवा बुधवार, बुधवार किंवा गुरुवार, गुरुवार किंवा असे हे झाले आपले सॅम्पल स्पेस रिमेनिंग फॉर 2 डेज सोडल्याच्या नंतर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती आलं? नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आले बेटा? 7 आले. किती आले? हे 7 आले. मग आपली जे इव्हेंट आहे, घटना याची अट काय की आपल्याला 2 दिवसाचं म्हणजे 2 दिवसात ह्या इयर मध्ये जे रिमेनिंग 2 राहिले त्याचे किती संडे पडतात ते काढायचे. मग आता हे इव्हेंटची याची सॅम्पल स्पेस काय असणार आहे बेटा? याची सॅम्पल स्पेस असणार आहे याची सॅम्पल स्पेस ज्याच्या ज्याच्या संडे आहे त्याला उचलायचं. हे सॅटरडे टू संडे. ओके. नंतर कोण आहे? संडे संडे. ओके. नंतर संडे टू मंडे हे 2 आहेत. ओके. चला. हे किती आले याचे सॅम्पल स्पेस? 2 आले. ओके बेटा. सॅम्पल स्पेस किती आले याचे? 2 आले, 2 आले, 2 आले, 2 आले, 2 आले, 2 आले, 2. एस यू एन. एस यू एन. ओके. चला.
तर एन ऑफ ए किती आलं बेटा? एन ऑफ ए असणार आहे तुमचं 2. मग काढायची तुम्हाला काय? प्रोबॅबिलिटी. काय काढायची याची? प्रोबॅबिलिटी. आता हे प्रोबॅबिलिटी कशी काढणार? तर प्रोबॅबिलिटी राहील तुमची पी ऑफ ए इक्वल टू एन ऑफ ए एन ऑफ एन ऑफ ए एन ऑफ एस. ओके. एन ऑफ ए किती आलं? एन ऑफ ए आलं 2 आणि एन ऑफ एस किती आलं? 7. म्हणजे हे झालं तुमचं प्रोबॅबिलिटी. that is a leap years has 15 Sundays. What is the probability? तर त्याची आली 2/7. काय आली बेटा? 2/7. ओके. लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात, 52 वीक असतात, 2 डेज असतात आणि मग हे 52 वीक मधले 2 दिवसामध्ये राहिलेले रिमेनिंग संडे किती टाइम्सला येतात? 2 दिवसाचे सॅम्पल स्पेस आपला हे एवढा आला. सॅम्पल स्पेस झाल्यानंतर एन ऑफ एस सॅम्पल स्पेस झालं आणि इव्हेंट घटना काय? 2 दिवसाचं सॅम्पल स्पेस काय आहे बेटा? संडे, सॅटर्डे टू संडे. ज्याच्यात संडे आहे त्याला उचलायचं. ज्याच्यात संडे आहे त्याला उचलायचं. 1, 2 झाले. एन ऑफ ए काय झालं? 2 झालं. पी ऑफ प्रोबॅबिलिटी पी ऑफ इक्वल टू एन ऑफ ए बाय एन ऑफ एस म्हणजे पी ऑफ इक्वल टू 2/7. ह्या टाईपचं तुम्हाला क्वेश्चन 3 मार्कला क्वेश्चन विचारतात. ते बी कोणत्या क्वेश्चन मध्ये? क्वेश्चन नंबर 5 मध्ये. क्वेश्चन नंबर 5 मध्ये. ओके बेटा, हा क्वेश्चन पडलेला आहे. आणि हे झालं आपल्याला लीप इयरचं. पण बिना लीपचं इयरचं सुद्धा विचारलेला क्वेश्चन आहे. हा सुद्धा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे आणि विचारण्याचे चान्सेस असतात. ओके. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट ऑन ऑर्डिनरी इयर्स हॅज 53 संडेज? ओके. म्हणजे हे सुद्धा त्याच टाईपचं आहे बेटा. लेट बघा, अ लीप इयर नाही, लीप इयर नाही. अँड ऑर्डिनरी इयर्स हॅज 53 संडे. ओके. याच्यात वीक किती असतात? याच्यात 52 वीक असतात याच्यात पण. ओके. अँड 1 डेज. याच्यात फक्त काय असते? 1 दिवस असते. 52 वीक 1 दिवस. मग एका दिवसाचं आपल्याला ते काय काढायचे? संडेज काढायचे म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी काढायची. मग आता याचा सॅम्पल स्पेस काय असणार आहे बाबा? फॉर रिमेनिंग 1 डेज. फॉर रिमेनिंग 1 डेज सॅम्पल स्पेस. ओके. सॅम्पल स्पेस 1 दिवसाचं काय राहणार आहे? मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. ओके. आणि संडे राहिला ना, संडे राहिला ना आणि आलं संडे. ओके. मग आता हे झालं सॅम्पल स्पेस. एन ऑफ एस किती आलं बेटा? एन ऑफ एस आलं 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके. 7. मग इव्हेंट घटना ये याची अट काय की 1 डेज. रिमेनिंग फॉर 1 डेज. 1 डेज म्हणजे संडे. याच्यात किती टाइम्स आहे? 1 टाइम्स आहे म्हणजे संडे. ओके. तर एन ऑफ ए किती आलं? 1. तुला काय काढायचं बेटा? प्रोबॅबिलिटी. मग प्रोबॅबिलिटी ऑफ पी ऑफ ए इक्वल टू एन ऑफ ए काय झालं? एन ऑफ एस. पी ऑफ ए काय आहे? पी ऑफ ए आहे आपलं 1 आणि हे आलं 7. हे झाली त्याची प्रोबॅबिलिटी. ओके. जर बिना लीप इयरचं प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? संडे पडण्याचे चान्सेस किती आहेत? 1/7. आणि जर लीप इयर जर आलं तर तिथं 2/7. ओके. हे दोन ह्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला पडतात. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके बेटा, समजलं? ओके.